मुंबईच्या पायधुनीत एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। घटनेच्या तब्बल 11 दिवसांनंतर मृत्यूचं कारण उघड झालंय। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक तपासात समोर आलेलं आहे। चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाइड नावाचा एक घटक सापडलाय, जो उंदीर मारण्याच्या औषधात असतो। 26 एप्रिल रोजी पायधुनी भागामध्ये अवघ्या काही तासाच्या अंतरानं एकाच कुटुंबातल्या 14 जणांचा मृत्यू झाला होता। चौघांनी रात्री खाल्लेल्या कलिंगडामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता। दरम्यान उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारं हे झिंक फॉस्फाइडचा माणसाच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो, किती ग्रॅम पर्यंत झिंक फॉस्फाइड दिल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, जाणून घेऊया डॉक्टर्सकडून। दिवसानंतर पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका ज्या कुटुंबातील 14 जण मरण पावलेले होते, त्याचा धक्कादायक खुलासा जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी तुषार पालवे सर आहेत। सर, संपूर्ण जे प्रकरण आहे ते उघड होताना आपल्याला पाहायला मिळते, उंदीर मारण्याच्या औषधाचे काही अंश जे आहेत ते संपूर्ण अहवालामध्ये मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमकं? हो, तसं ते कानावर आलंय की रॅट पॉयझनचं पॉयझन सापडलंय त्यांना फूड टेस्टिंगमध्ये किंवा कलिंगडाच्या सॅम्पलमध्ये। तर रॅट पॉयझन 2-3 प्रकारचे असतात। एक तर असतं अँटीकोअगुलंट असतं, एक दुसरं असतं न्यूरोटॉक्सिन्स असतं, आणि तिसरं असतं ते झिंक प्रकारचं असतं, ते स्टमक वाईड ॲक्ट होतं। आपण जो युजली घरगुती वापरासाठी जो वापरतो गोष्ट, ते एक तर न्यूरोटॉक्सिन असतं, नाहीतर मग झिंक फॉस्फेट असतं। न्यूरोटॉक्सिन जर ह्युमनने जर घेतलं तर ते नर्व्सवर ॲक्ट होतं, त्यांना कन्व्हल्जन वगैरे येतात, सेंट्रल सिस्टीम बंद होते आणि मग डेथ होते। जर झिंक फॉस्फेट वापरलं जास्त क्वांटिटीमध्ये कंझ्युम झालं तर ते स्टमकवर ॲक्ट होतं, नंतर ते जी नॉर्मल सेल प्रोसेस असते बॉडीमध्ये ते डॅमेज करतं आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरने डेथ होते। मात्र चौघांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, टप्प्याटप्प्याने मृत्यू झाला। कसं कालावधी असतो? 12 तास, 24 तास, म्हणजे याचा संपूर्ण सिम्पटम जे आहे ते किती वेळानंतर शरीरात दिसायला सुरुवात होतं? सगळ्या पॉयझनचे सिम्पटम्स ते क्वांटिटीवर असतात। जर क्वांटिटी लार्ज असेल तर 2-3 तासात ते सिम्पटम दिसतात आणि डेथसुद्धा होऊ शकते। जर क्वांटिटी कमी असेल तर ते 8-12 तासांनी ॲक्ट होतं। आता यांच्या केसमध्ये जर पॉयझन वापरलं गेलं असेल किंवा पॉयझन झालं असेल तर ती क्वांटिटी बहुधा लार्ज असेल आणि त्याच्यामुळे त्यांना लवकर डेथ झाली किंवा लवकर सिम्पटम दिसायला लागले। कलिंगडचा विषय आलेला होता, कलिंगड खाऊन ह्या चौघांचा सुद्धा मृत्यू झाल्याच्या सुद्धा बातम्या समोर येत होत्या। मग कलिंगड खाल्ल्यानंतर किंवा कलिंगडात आतमध्ये ऑलरेडी मिक्सर आपण करू शकतो का, किंवा काय वाटतं याच्यात? घराच्या बाहेर कोणी कलिंगडमध्ये मिक्स केलं आणि त्यांना घरी कलिंगड आणणं थोडं डिफिकल्ट वाटतं इथे, कारण की असं नाही की आपण ते इंजेक्ट करून कलिंगडामध्ये पसरेल असे तर काही लिटरेचर पण नाही आहे। आणि जे आपल्याला जो फॉर्म भेटतो मार्केटमध्ये, म्हणजे आपण घरगुती वापरासाठी वापरतो, ते युजली केक फॉर्ममध्ये भेटतं। आपण केक घरामध्ये ठेवतो किचनमध्ये वगैरे ते रॅटसाठी, तर त्याला ते कलिंगडात मिक्स करणं थोडं डिफिकल्ट आहे। त्याचा जर पावडर फॉर्म केला किंवा बारीक बारीक त्याचे पावडर केले आणि ती कलिंगड स्प्रेड केली तर ते एखाद्या वेळेला खाण्यामध्ये येऊ शकतं, आणि पण त्यांनी टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो। तर ते बाहेरून कोणी पॉयझनिंग केलं ते थोडं डिफिकल्ट वाटतंय। मात्र दुसऱ्या बाजूला हा घातपात सुद्धा असू शकतो किंवा आत्महत्या सुद्धा असू शकते। पोलीस त्या अर्थी तपास करतायत। मात्र काय वाटतं, या संपूर्ण परिस्थिती जर बघता याच्यात काय निष्कर्ष निर्माण होतो? निष्कर्ष एवढाच सांगू शकतो की ते पॉयझनिंगच वाटतंय। मी मागे पण म्हटलं होतं की हा पॉयझनिंगचा प्रकार असू शकतो। वॉटरमेलनने अशा डेथ होत नाही सहसा, आणि वॉटरमेलन पॉयझनिंग झालं किंवा फूड पॉयझनिंग झालं तर एका वेळी ते सगळ्या एज ग्रुपवर ॲक्ट सेम प्रकारे होऊ शकत नाही। तर हा पॉयझनिंगचाच प्रकार वाटत होता। फक्त पॉयझन कन्झप्शन कसं झालं आहे, मग स्वतःहून झालं आहे की कोणी दिलं आहे, हे आता सध्या स्थितीत सांगणं डिफिकल्ट आहे, कारण की बाकी ज्या कंडिशन होत्या त्यावेळी त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत जे पॉयझन आहे ते कोणी दिलं की स्वतः घेतलं, हाच खरं तर मोठा प्रश्न आहे, आणि तोच प्रश्न आता पोलीस सुद्धा चौकशीत समोर आणतील। मात्र सध्या 11 दिवसानंतर पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका ज्या कुटुंबातील चौघांचा सुद्धा मृत्यू झालेला होता, त्याच्या मरणाचं जे उत्तर आहे किंवा जे कारण आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ नागेशसोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।